गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, माझ्या डे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो मॉर्निंगचा वेळ आहे. अजय गेलेला हॉस्पिटलला आणि अन्वी पण स्कूलला गेलेली आहे. मी माझं आवरून घेतलं, एडिटिंग केली. काकू पण येऊन गेला आज लवकर, कारण अन्वीचं लवकर सुट्टी होते, त्यामुळे ते आपण लवकरच येऊन जातात. कारण मग तिला माझा सगळं जो वेळ आहे तो तिच्या मागे चालला जातो आणि माझे पण काही कामं पेंडिंग्स असतात. असं त्यामुळे कपडे काढून घेतले आहेत, जे वाळू घातले होते काल ते घडी करून घेते आधी. ऑलमोस्ट वाजले आहेत 11:15. 2 मिनिटात कपडे घडी करून अन्वीला घ्यायला जाते. सगळं आवरून घेते आधी आणि तिला घेऊन येते. कारण ॲक्च्युली ना वेळच नाही पुरत. म्हणजे जसं आता 12 वाजे तिची स्कूल सुटेल तर मला 11:30 वाजेपासूनच माझ्या तयारीमध्ये मला लागावं लागतं. स्वतःचं आवरणे, घर आवरून, ऑलरेडी घर पण झाडून नव्हतं झालं. मला लवकर आंघोळ करून निघून जावं लागलं तिला आणायसाठी. सो मे बी त्यांचे परवापासून पेपर स्टार्ट होणार आहेत. सो त्यांचे पेपर स्टार्ट होणार आहेत परवापासून. मला आधी वाटलं की मे बी झाले असावे. सो जूनला मदत एक टाइम टेबल पाठवलं होतं त्यांनी, त्याच्यामध्ये 26 पासून दिलेलं आहे ते 4 एप्रिलपर्यंत. बघू आता तिचे कुठले पेपर घेतात माहिती नाही. ड्रॉइंगचे वगैरेच असतात जनरली तिचे, म्हणजे ॲक्टिव्हिटीज रिलेटेड जेवढं पण असते. सो चला आवरून घेते. वाजले जवळपास संध्याकाळचे 6-6:30 झाले असणार बहुतेक. बाकीचे कामं आवरेपर्यंतच वेळ झाला. तो दिवा लावून घेते पटकन आधी. नाही हे इथं मांडायचं आहे, ते वर मांडायचं आहे इथे. सो तयारी करून घेते कारण अजय पोचतो आहे थोड्या वेळात. आणि तयारी झाली की मग समोरची अपडेट देते. बॉटल आण, तुझी बॉटल कुठे? सो मी झाली आहे रेडी आणि आत्ता आम्ही निघत आहोत. माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो थोडंसं, आफ्टर प्रेग्नेन्सीपासूनच येतं ॲक्च्युली. ब्लरपणा जाणवतो टी व्हीत बघताना, किंवा जे आपले डिजिटली आता लाईट्स निघाले आहेत हॉस्पिटलच्या वर वगैरे, असं डिजिटल नाव लिहिलेलं असतात. सो ते मला थोडंसं ब्लर दिसतात आधीपासून, म्हणजे प्रेग्नेन्सीपासून ते स्टार्ट झाला प्रॉब्लेम. आता काही महिन्यापासून डोकं दुखणं स्टार्ट झालेलं आहे आणि त्याआधी डोळे हेवी वाटतात. सो म्हटलं दाखवून बघूया एकदा, कारण माझं जे मोबाईलचं जे टायमिंग आहे ते जास्त कवर होतं, म्हणजे जास्त वेळ त्यावर स्पेंड करणं होतं. त्यामुळे म्हटलं दाखवून बघूया. अन्वी झाली रेडी, तर दूध भरून घेते आधी. आणि अन्वी तुझं बॉटल आणजा आहे तिकडे. सो काल जसं मी सांगितलं की डॉक्टरकडे जायचं आहे. सो डॉक्टरकडे व्हिजिट केलं, त्याच्यानंतर तिथं काही शूट नाही करता आलं, कारण ऑब्वियस आहे हॉस्पिटल वगैरे मला सारख्या ठिकाणी शूट करायला थोडं विचित्र वाटतं आणि बाकी पण पेशंट्स असतात. सो ॲक्च्युली थोडंसं डाऊट होतं मला, कारण मी जेव्हा बाहेरच्या साईडला बघते तेव्हा या डोळ्यामध्ये असं व्हाईट लाईन जाणवते मला आणि फ्लक्च्युएशन जाणवतात. फ्लक्च्युएशन म्हणजे लाईटचे फ्लक्च्युएशन नाही जाणवत, पण जी व्हाईट लाईन्स असं एक उभी व्हाईट लाईन दिसते यावेळेला. मी डोळे साईड बाय साईड हलवते त्यावेळेला. सो तो एक प्रॉब्लेम होतो माझा. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जसा बाहेर गेला आणि खूप उन्हात जर बाहेर गेली तर डोळ्यावर ताण पडतो आणि तेवढ्या वेळेसाठीच फक्त डोका दुखतो. कधी कधी असं होतं की खूप डोळे दुखतात. जसं आम्ही त्या दिवशी इथं अदासाला गेलो होतो, त्या दिवशी पण मला रिटर्न येताना खूप डोळे दुखायला लागले, पण मी इग्नोर केलं, कारण
जनरली होतं कधी कधी काही डस्ट गेलं किंवा गरम वारा लागतोय, आता उन्हाळ्याच्या दिवसात गरम वारा सुरू असतात बाहेर, सो मे बी मला वाटलं त्यामुळे असावं. आणि त्यानंतर मग अचानक माझं हळूहळू डोकं दुखणं सुरू झालं. आणि एकदा मी तसं टाळते एकदम डायरेक्ट टॅबलेट घ्यायला, पण कधी कधी असं होतं ना, जसं आता विदाऊट टॅबलेट घेऊन जर झोपली पण सकाळपर्यंत त्या पेन एवढा जास्त वाढलेला असतो ना की मला ते सहन पण होत नाही आणि झोप पण लागत नाही, झोपसुद्धा होत नाही व्यवस्थित. सो अगदी अर्ली मॉर्निंगला उठून किंवा रात्री मधात जाग येतो त्यावेळेला टॅबलेट घेऊनच झोपावं लागतं, कारण मॉर्निंगला उठून मॉर्निंगची पण कामं करावी लागतात. जर असंच जर राहिलं तर ते पण कामं मग सगळं पेंडिंगमध्ये चाललं जातं, सगळं मॉर्निंगचं जे शेड्यूल आहे ते सगळं बिघडतं अशा वेळेस. सो म्हणून आणि त्यानंतर पुन्हा मला 1 ते 2 दिवस जसं मधात संडेच्या दिवशी पण मला हे जाणवायला लागलं, त्याच्या आदल्या दिवशी पण जाणवायला लागलं. संडेला पण डोळे दुखत होते आणि एकदम हलकं पेन होतं डोक्यामध्ये, पण तेवढं त्रास नव्हतं, एकदम हलकं होतं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत तो आपोआप निघून पण गेला विदाऊट टॅबलेट. आणि एकतर कंटिन्यू टॅबलेट नाही घेऊ शकत मी, जनरली प्रयत्न करते की पॅरासिटामॉलच घेण्याचं, कारण अगदी कमी MG वाले पॅरासिटामॉल घेऊ देते, जेणेकरून जेवढं पण काही जर इन केस सहन नाहीच झालं त्यावेळेलाच टॅबलेट गेन करते, कारण जास्त टॅबलेट पण खाऊ शकत नाही, त्याचे पण दुष्परिणाम तेवढेच जास्त प्रमाणात आपल्या बॉडीवर होतं. सो म्हणून मग विचार केला, ॲक्च्युली त्या दिवशीच जायचं होतं पण जे थोडंसं बिझी होतं त्याचं शेड्यूल, त्यामुळे जाता नाही आलं आणि त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टर पण नव्हते. सो बाबांचं ऑपरेशन झालेलं तुम्ही बघितलं असेल मागे मधात. सो एक ऑपरेशन झालं होतं दुसऱ्या डॉक्टरकडे आधी, आणि दुसरं डोळ्याचं जे ऑपरेशन झालं होतं काल जिथे गेली होती मी त्यांच्याकडे झालं होतं. सो त्यांचे जे रिझल्ट्स आहेत आफ्टर ऑपरेशन आम्हाला खूप चांगले मिळाले होते. आणि मेन म्हणजे याच्या आधी पण त्यांच्याकडे काही फॅमिलीमधल्या लोकांचे ऑपरेशन झाले तर त्यांचे रिझल्ट भरपूर चांगले होते, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर कुठलाच त्रास नव्हता. त्यामुळे मग काल मुद्दाम त्यांच्याकडेच व्हिजिट केली. कधी कधी असं होतं ना की एक स्पेसिफिक डॉक्टर आपलं ठरवलं असलं की त्याचं जे ट्रीटमेंट आहे ते पण आपलं व्यवस्थित हो. त्यांच्याकडेच गेलो आम्ही, मनीष नगरलाच आहे, इथून जवळ आहे. सो केल्यानंतर डोळे चेक केले, जनरली जसं चेक करतात ते नंबर्स वगैरे होते, काहीतरी एक छोटंसं घरसारखं दिसायचं. माझ्या लाईफमधलं माझा पहिला एक्सपिरियन्स होता डोळ्याच्या बाबतीत. याच्या आधी कधीच ट्रीटमेंट केलं नव्हतं, पण प्रेग्नन्सीपासून आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम स्टार्ट झालं होतं, ब्लर दिसणे हे ते. तर कंटिन्यू मोबाईलवर वर्क सुरू असतं, लॅपटॉपवर पण वर्क सुरू असतं आजकाल. सो त्यामुळे जो वॉच टाईम आहे माझं मोबाईलचं किंवा त्यावर टाईम स्पेंड करण्याचं जो ड्युरेशन आहे तर ऑलमोस्ट पूर्ण दिवसच चालतो. मधातले 2 ते 3 तास जर सोडले तर. आणि संध्याकाळी जनरली मी 6च्या नंतर शूट करणं टाळते, म्हणजे असं प्रॉपर शूट करणं टाळते, कारण माझं तो एक फॅमिली टाईमसाठी मी तो वेळ ठेवते. आधी डोळे चेक केले की काही व्हिजिबिलिटीमध्ये तर प्रॉब्लेम नाही किंवा मला कमी तर दिसत नाही किंवा जे पॉईंट्स असतात आपल्या डोळ्याचे त्याच्यामध्ये तर प्रॉब्लेम नाही, म्हणून ते एक ज्यांना अनुभव असेल, नंबर्स असतात किंवा काही आर्टिकल्स असतात जसं मराठीमधले असतात किंवा ABCD असतात लावलेली असते आणि ते आपल्याला रीड करायला सांगतात. सो अगदी बारीक होतं तरी पण मला ते क्लिअर दिसत होतं. त्यामुळे याच्यामध्ये म्हणजे आपले जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही, मला पूर्ण क्लिअर आहे. मला फक्त एक ड्रायनेस आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मला गॉगल लावायला पाहिजे आत्ता या दिवसांमध्ये, जे की मी नाही लावत. आणि एवढं जास्त ऊन असतं ना आता की खूप जास्त, ॲक्च्युली गॉगल होता पण तो स्टार्टिंगलाच अन्वीने जोडून दिला, त्यामुळे त्यानंतर मग ते घेण्यात पण नाही आला आणि मी पण एवढं लक्ष नाही दिलं. पण दिवसेंदिवस ऊनचाच प्रभाव एवढा जास्त आहे की बाहेर जाताना लावायलाच पाहिजे. मला स्किन डॉक्टरने पण सजेस्ट केलं होतं की गॉगल लावूनच बाहेर जायचं आहे, कारण नाही म्हटलं तरी आपल्या स्किनवर आणि डोळ्यावर त्याचे इफेक्ट होतोच. सो ड्रायनेस असल्यामुळे आणि कधी कधी हेवीनेस जर वाटलं तर त्यासाठी ही एक औषध लिहून दिली, टीयर ड्रॉप्स म्हणून. नॉर्मल आहे, आपण नॉर्मली पण असे मधत यूज करायला पाहिजे, कारण नाही म्हटलं तरी डस्ट, त्यानंतर कधी कधी असं होतं नाही ब्लरनेस येतो आपल्या डोळ्याच्या समोर, सो तो पण अशा याच्यामध्ये निघून जातो. आधी कॉलेजला असताना हा प्रॉब्लेम मला क्रिएट व्हायचा, जेव्हा एक्झाम सुरू राहायची त्यावेळेला डोळे दुखणे, आग होणे, डोळ्यात पाणी येणे. सो कंटिन्यू जर एखादी गोष्ट आपण बघतो आहे किंवा रीड करतो आहे तर सो अशा वेळेला प्रॉब्लेम येतो. आणि आधी लाईटचं पण भरपूर, लोड शेडिंगचं पण भरपूर प्रॉब्लेम असायचं. सो त्यामुळे अंधारात कॅन्डल लावून किंवा टॉर्चमध्ये अभ्यास करावा लागायचा. सो अशा वेळेला अशा पद्धतीचे ड्रॉप्स आपण यूज करू शकतो. नॉर्मल असतात, एक आय क्लीन करण्यासाठी किंवा जे पण काही एक हेवीनेस असतो आपल्या डोळ्यामध्ये तो निघून जातो. सो हा एक ड्रॉप दिलेला आहे आणि एक
आय प्रोटेक्शनसाठी एक गॉगल यूज करायला सांगितला आहे, जो स्पेशल स्क्रीन टाईम ज्यांचं जास्त आहे, स्क्रीनिंग टाईम, किंवा लाईक कंटेंट क्रिएटर आहेत किंवा जे IT मध्ये वर्क करत आहेत अशांसाठी ते स्पेशल गॉगल असतो. सो तो यूज करायला सांगितलं. बघू आता, ते बनवलं नाही आहे, बघू आता कधी बनवणं घेणं जर झालं तर मी पॉसिबल झालं तर मी दोन्ही घेण्याचा प्रयत्न करेन, कारण आजच्या डेटमध्ये गरजेचं आहे. भरपूर ऊन आहे आणि समोर मला असं वाटतं जे पण काय आमचे प्लॅनिंग्स आहेत त्या हिशोबाने मला लागणार आहे. सो चला, हा होता आपला एक छोटासा व्लॉग. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग मी इथंच एंड करता. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर. जय महाराष्ट्र.